बातमी प्रभादेवी पुलाच्या संदर्भातली आहे। प्रभादेवी पुलाच्या पाडकामामुळे रेल्वे सेवेत व्यत्यय येऊ शकतो। महारेलची मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे 82 ब्लॉकची मागणी आहे। महारेलने मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे 82 ब्लॉकची मागणी केली आहे। एक ब्लॉक कमीत कमी 4 तासांचा, यानुसार 82 ब्लॉक घेण्यात येतील। तसेच दिवसा काही छोटे ब्लॉक किंवा मेगा ब्लॉक घेऊनही तोडकाम केलं जाईल। हे काम पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील सेवांमध्ये व्यत्यय न आणता अंमलात आणलं जाईल अशी माहिती महारेलतर्फे देण्यात आलेली आहे। या 82 ब्लॉकच्या कालावधीत पुलाचं बांधकाम केलं जाईल असं महारेलद्वारे सांगण्यात आलेलं आहे। तर महारेलने ही मागणी केलेली आहे, त्यामुळे रेल्वे सेवेत व्यत्यय येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते। 82 ब्लॉकची मागणी महारेलने केलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर माझ्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, आधीच प्रभादेवी पुलाच्या पाडकामाचा विषय हा ऐरणीवर होता, कारण नागरिक विरोध करत होते आणि आता या पाडकामामुळे रेल्वे सेवेतही व्यत्यय येऊ शकतो। नक्कीच प्रणिता, आपण बघितलं प्रभादेवीचा पूल हा पूर्णपणे चर्चेचा विषय बनला होता, कारण की हा पूल पाडण्यासाठी न पाडता यावा यासाठी आपण बघितलं स्थानिक रहिवासी या ठिकाणी विरोध देखील करत होते आणि त्यांनी आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं। पण आता प्रभादेवीचा पूल हा बंद करण्यात आलेला आहे, पूर्णतः हा पूल बंद करण्यात आलेला आहे आणि त्याचं तोडकामाचं काम आता काही दिवसांमध्ये सुरू देखील होईल। पण आपण बघितलं या ठिकाणी मध्य रेल्वे असेल आणि पश्चिम रेल्वे असेल यांना पत्रक देखील देण्यात आलेलं आहे आणि हा ब्लॉक आपण बघितलं 82 ब्लॉक या ठिकाणी घेण्यात येणार आहेत आणि प्रत्येक ब्लॉक हा 4 तासांचा असणार आहे। त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी मोठा त्रास देखील सहन करावा लागणार आहे आणि आपण बघितलं तर हा पूल बांधण्यासाठी या ठिकाणी मोठी कसरत देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामुळे रेल्वेवर याचा परिणाम होतो का हे पाहणं मनोज महत्त्वाचं राहणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।